रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। घरामध्ये खूप मिरची साचली होती। उन्हाळ्यामध्ये मिरची तर खावंच वाटते वेगवेगळ्या पदार्थाबरोबर, किंवा काही पदार्थ असले, काही भाज्या असल्या तर त्यांच्यामध्ये काही भाज्या आवडत नाही आपल्याला, तर मिरची जर अशी बनवून ठेवली तर खूप छान अशी मस्त चव देते खायला। तर ही लोणचं मिरची म्हटलं तरी ही चालेल। याच्यामध्ये आपण लोणच्याचा धार घातलेला आहे। तर अशीच मिरची बनवायची असेल तुम्हाला सुद्धा तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला मिरची लोणचं कसं बनवायचं ते बघूया। वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आहे लाल मिरची, हिरवी मिरची, दोन्ही पण मिरच्या घेतलेल्या आहे। आपण बाजारातून मिरची आणलेली आहे। हिरवी मिरची ती लाल झालेली आहे। बनवता बनवता तिला खूप उशीर झालेला आहे, पण तरी काही हरकत नाही आहे। तर आपण ह्या मिरचीचं लोणचं बनवणार आहोत। लाल मिरची, हिरवी मिरची, दोन्ही पण मिरची आपल्याला एकत्रच मिक्स लोणचं घालायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला मिरची छोटी छोटी कट करून घ्यायची आहे। तर त्याच्या आधी आपल्याला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे, सुकवून घ्यायची आहे। तर इथे मी मिरची सकाळीच धुवून आणि सुकवून घेतलेली आहे। आता आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे। लोणचं बनवायचं असन, 5 ते 6 महिने टिकवायचं असन, वर्षभर टिकवायचं असन, मिरचीला पाणी राहता कामा नये। एकदम मिरची छान अशी मस्त सुकलेली पाहिजे। तर मिरची इथे छान अशी सुकलेली आहे। आता आपण मिरची कट करून घेऊया। तर इथे मिरची आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे, एकदम बारीक बारीक अशा पद्धतीने, म्हणजे खायला पण चमच्याने घेतली तर थोडंसं कोणाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीने कट करायची। म्हणजे थोडंसंच घेतं माणूस, जास्त घेत नाही। जास्त मिरची घेतली तर ती वायाला जाते, म्हणून अशा पद्धतीने बारीक बारीक पीस कट करून घ्यायचे आहे। तर सर्व मिरची आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। इथे सर्व आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहे। तर मिरचीमध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। तर इथे आपण एका वाटीमध्ये बाउलमध्ये काढून घेऊया मिरचीमध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। तर इथे मी 1 चमचा हळद पावडर घालून घेते, 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेते, 2 चमचे मीठ घालून घ्यायचे, हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा, इथे मोहरीची डाळ करून घेतलेली आहे 3 ते 4 चमचे, तेल गरम करून घेतलेलं आहे, थंड करून झालेलं आहे। तेल आपल्याला याच्यावरती ओतून घ्यायचं आहे, मिरचीवरती छान मिक्स करून घेऊया। 3 ते 4 दिवस झालेले आहे लोणचं घालून। लोणच्याचा कलर बघा किती छान असं मस्त लोणचं झालेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच लोणच्याचा मसाला थोडासा आपल्याला मिरचीमध्ये सुद्धा घालणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला तळाचा मसाला काढायचा आहे। तर अशा पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचं, थोडंफार लोणचं आलं तरी काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने मसाला काढून घेतला, याच्यावरती थोडासा घालून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचं आहे। अजून पाहिजे असेल तर अजून मसाला घालायचा लोणच्याचा, म्हणजे मिरची छान होते, चव पण छान येते। याच्यात तुम्ही लवंगा, मिरे, लसूणसुद्धा घालू शकता मिरचीमध्ये। आता मिरची आपल्याला ही मुरू द्यायची आहे, छान मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्यानंतर अशीच 1 दिवस अशीच ठेवायची, आणि नंतरून दुसऱ्या दिवशी आपल्याला एक काचेची बरणी बघून, काचेच्या बरणीत, प्लास्टिकच्या बरणीत, जी बरणी असेल त्या बरणीमध्ये भरून घ्यायची। तर छान अशी आपल्याला इथे मिरचीची रेसिपी झालेली आहे। तर मिरची कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। आपलं लोणचं मिरची तयार झालेली आहे, म्हणजे ही मिरची आपल्याला 5 ते 6 महिने सहज खाता येते। पण मिरची जर छान झाली 1च महिन्यामध्ये संपून जाते, छान अशी इथे मिरची तयार होते। तर आपल्याला एकदम परफेक्ट अशी मिरची तयार झालेली आहे, बघू शकता। 2 दिवस मी याच भांड्यामध्ये अशीच ठेवली होती, त्याला मसाले वगैरे घातल्यानंतर। तर मिरची बघा किती छान अशी मस्त झालेली आहे, छान अशी मुरायला पण लागलेली आहे, छान अशी मिरची मुरती आहे। आता आपण एक बरणी बघून बरणीमध्ये भरून घेणार आहोत। तर चला बरणीमध्ये भरून घेऊया। आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर आता आपण मिरची बरणीमध्ये भरून घेऊया, आणि आपल्याला 5 ते 6 महिने छान अशी मस्त मिरची टिकली जाईल। पण ज्यांना घरामध्ये मिरची आवडती त्यांच्याकडे 5-6 महिने नाही, 1च महिन्यामध्ये संपून जाईल। अशा पद्धतीने जर तुम्ही मिरची बनवली तर चला भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। अशा पद्धतीने मिरची नक्की बनवून बघा, पॅक बरणीमध्ये भरून घ्या। धन्यवाद।